मंडळी, काल पाचव्यांदा मुंबई इंडियन्सने IPLची ट्रॉफी जिंकली. काल IPL 2020 फायनलमध्ये मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटलचा 5 विकेट्सने पराभव केला. मुंबईकडून कर्णधार रोहित शर्माने अर्धशतकीय खेळी केली. रोहित काल जबरदस्त फॉर्मात होता. यामुळेच काल एका प्रसंगी रोहित शर्माची विकेट जाऊ नये म्हणून सूर्यकुमार यादव यांनी स्वतःच्या विकेटचे बलिदान दिले. यालाच म्हणतात सांघिक कामगिरी. स्वतःसाठी न खेळता टीमसाठी खेळणे. या संपूर्ण IPL मध्ये मुंबईची टीम पूर्ण एकजूट होऊन खेळली, म्हणूनच त्यांना या वर्षी सुद्धा IPL ट्रॉफी जिंकता आली. काल मुंबईचे ट्रेंट बोल्ट आणि नेथन कुल्टरनाइल यांनी उत्कृष्ट बॉलिंग करत दिल्लीचा डाव 156 धावांवर रोखला. यात दिल्लीचा मुंबईकर कर्णधार श्रेयस अय्यरने अर्धशतकीय खेळी केली. मंडळी, काल मुंबई किंवा दिल्ली या दोन्हींपैकी कोणतीही टीम जिंकली असती तरी खरी जीत ही मुंबईकरांचीच होती. श्रेयस अय्यर आणि रोहित शर्मा हे दोन्ही कर्णधार मुंबईकरच आहेत आणि एकमेकांचे हे चांगले मित्र सुद्धा आहेत. त्यामुळेच कोणतीही टीम जिंकली असती तरी विजय हा मुंबईकर कर्णधाराचाच होता. श्रेयस अय्यर पहिल्यांदाच IPLची कॅप्टन्सी करतोय. असं असताना सुद्धा त्याने दिल्लीच्या टीमला IPL फायनलमध्ये पोहोचवलंय. त्यामुळेच या मुंबईकर खेळाडूचं खूप कौतुक होतंय. श्रेयस अय्यरमध्ये सुद्धा एक उत्कृष्ट नेतृत्व गुण आहेत, हेच यामुळे सिद्ध होतंय. मंडळी, मुंबईने सलग दुसऱ्या वर्षी IPL ट्रॉफी जिंकली. एकूण 5व्यांदा मुंबई इंडियन्सला ही IPL ट्रॉफी जिंकता आली. मुंबईच्या या विजयामागील काही कारणे आपण बघूया. मंडळी, यामधील एक महत्त्वाचं कारण म्हणजे रोहित शर्माची उत्कृष्ट कॅप्टन्सी. 5व्यांदा IPL ट्रॉफी जिंकून रोहित शर्माने हे दाखवून दिलंय की त्याचे नेतृत्व किती प्रभावी आहेत. आता तर भारतीय T20 टीमचा कर्णधार रोहित शर्माला बनवण्याची मागणी होते. पण वाईट गोष्ट अशी आहे की भारतीय टीममध्ये सध्या अत्यंत चुकीचं राजकारण सुरू आहे. रोहित शर्माला पुढील ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी वन-डे आणि T20 टीममध्ये अनफिट असल्याचे कारण देऊन वगळण्यात आले. जर रोहित शर्मा अनफिट आहे तर मग काल त्याने IPL फायनलमध्ये मॅच विनिंग पारी कशी काय खेळली? एकीकडे विराट कोहलीने एकही ट्रॉफी जिंकलेली नाहीयेत तरी त्याला भारतीय टीमचा कर्णधार बनवले जाते आणि दुसरीकडे रोहित शर्मा हा ट्रॉफीवर ट्रॉफी जिंकतोय तरी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जातंय. स्वतःचे नेतृत्व गुण सिद्ध करून सुद्धा रोहित शर्माला भारतीय टीमचा कॅप्टन बनवले जात नाहीयेत. यात खरं तर नुकसान भारतीय टीमचं आहे. भारतीय टीम रोहित सारख्या चांगल्या कॅप्टनला मुकली. मंडळी, मुंबई इंडियन्सचा कर्णधार म्हणून रोहित शर्माने काही अतिशय चांगले निर्णय घेतले. बॉलिंगमध्ये योग्य वेळी बदल करणं, फिल्डिंग सेट करणं, प्रतिस्पर्धी संघाने आक्रमण केल्यानंतर संघातील खेळाडूंचं मनोधैर्य वाढवणं, पराभव झाला तरी पुन्हा नव्या उमेदीनं लढण्यासाठी टीमला तयार करणं, टीमला सतत एकजूट ठेवणं, नवीन आणि तरुण खेळाडूंचा आत्मविश्वास वाढवणं, हे सर्व रोहित शर्माने अतिशय चांगल्या पद्धतीनं केलंय. काल त्याने IPL ट्रॉफी जिंकल्यानंतर त्याच्या कर्णधार पदाबद्दल सांगितलं की हातात छडी घेऊन खेळाडूंच्या मागे लागणारा मी कर्णधार नाही. कर्णधार म्हणून मी फक्त त्यांना आत्मविश्वास देऊ शकतो. संघात समतोल राखणं गरजेचं असतं. यापेक्षा अधिक चांगल्या खेळाची आम्ही अपेक्षाही केली नव्हती. पहिल्या चेंडूपासून आम्ही आमचं काम चोख बजावलं होतं. माझ्या मते पडद्यामागे काम करणाऱ्या व्यक्तींचंही यात मोठं श्रेय आहे. अनेकदा त्यांना म्हणावं तितकं श्रेय मिळत नाही, असं रोहित शर्माने म्हटलं आहे. मंडळी, यानंतर दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे मुंबई इंडियन्सचा सपोर्ट स्टाफ यांनाही या विजयाचे श्रेय जातंय. पडद्यामागे झहीर खान, महिला जयवर्धने आणि इतर सपोर्ट स्टाफ हे मुंबई इंडियन्ससाठी खूप मेहनत घेत आहेत. फक्त ग्राउंडवर खेळणारे अंतिम 11 खेळाडूंसाठीच नाही तर जे खेळत नाहीयेत, डगआउटमध्ये बसलेले आहेत, त्यांसाठी सुद्धा सपोर्ट स्टाफ खूप मेहनत घेत असतो. त्यामुळेच एखादा खेळाडू जखमी होताच त्या जागेवर जो खेळाडू येतो तो देखील उत्कृष्ट कामगिरी करून दाखवतो. म्हणूनच हे सपोर्ट स्टाफचे यश आहेत. मंडळी, यानंतर महत्त्वाचं कारण म्हणजे टीममधील एकजुटता. मुंबई इंडियन्स या टीममधील कोणताही खेळाडू स्वतःसाठी नाही तर टीमसाठी खेळतो. हे मुंबई इंडियन्सच्या विजयामागे सर्वात मोठे कारण आहेत. आणि काल ज्या पद्धतीने सूर्यकुमार यादवने रोहित शर्मासाठी स्वतःच्या विकेटचे बलिदान दिले त्यातून हे दिसून देखील आले की खेळाडूंना स्वतःपेक्षा टीमचा विजय हा महत्त्वाचा आहे. मुंबई इंडियन्समधील खेळाडू परिस्थितीनुसार आपला खेळ बदलतात. त्यांच्या खेळाडूंची बॅटिंग करण्याची क्रमवारी सुद्धा परिस्थितीनुसार बदलत असते, पण तरी सुद्धा त्या क्रमवारीत सुद्धा खेळाडू ऍडजस्ट करून घेतात. हेच तर एक टीम म्हणून त्यांचं यश आहे. मंडळी, यानंतर विजयामागे महत्त्वाचं कारण म्हणजे P. हे P सुद्धा मुंबई इंडियन्सची खूप मोठी ताकद आहे. P म्हणजेच पंड्या, पोलार्ड, पंड्या हे तिघेही कुठल्याही नंबरवर येऊन तुफान फटकेबाजी करत असतात. सुरुवातीचे खेळाडू लवकर आऊट झाले तरी हार्दिक पांड्या, कायरन पोलार्ड, कृणाल पांड्या हे शेवटच्या काही ओव्हरमध्ये येऊन मुंबईला विजय मिळवून देतात. खरं तर हे तिघे म्हणजे मुंबईची जान आहेत. यानंतर महत्त्वाचं कारण म्हणजे बुमराह आणि बोल्टचा धसका. मंडळी, मुंबई इंडियन्स विरुद्ध खेळायचं म्हणजे प्रतिस्पर्धी टीमने आधीच जसप्रीत बुमराह आणि ट्रेंट बोल्ट या बॉलरचा धसका घेतलेला असतो आणि त्याचं कारणही तसं आहे. सुरुवातीला ट्रेंट बोल्ट येऊन तो समोरच्या टीमचे नट बोल्ट ढिले करतो आणि यानंतर बुमराह येऊन तो समोरच्या टीमला सळो की पळो करून सोडतो. अशी या दोघांची ही भन्नाट जोडी आहे.
या अगोदर मलिंगा बुमरा यांची जोडी होती, पण आता ट्रेंट बोल्टने मलिंगाची अजिबातही कमी जाणून दिली नाही. मंडळी, यानंतर महत्त्वाचं कारण म्हणजे ईशान किशन आणि सूर्यकुमार यादव या जोडीचा दबदबा. या वर्षीच्या IPL मध्ये ईशान किशन आणि सूर्यकुमार यादव या जोडीचा दबदबा पाहायला मिळाला. हे दोघेही युवा खेळाडू आहेत, पण या दोघांनी सुद्धा या वर्षीच्या IPL हंगामात धावांचा रतीब घातलाय. ईशान किशनने 516 तर सूर्यकुमार यादवने 480 रन्स केले. ईशानने तर या हंगामात सर्वाधिक 30 षटकार लावण्याची किमया सुद्धा केली. या वर्षीचे IPL सुरू होण्या अगोदर कुणाला वाटलं होतं की हा युवा खेळाडू असा सिक्सर किंग ठरेल, पण मिळालेल्या संधीचं ईशान किशननी अगदी सोनं केलंय. याला मुंबई इंडियन्सचा छोटा पॅकेट बडा धमाका असंही म्हणतात. सूर्यकुमार यादव हा तर अत्यंत समजदार प्लेअर म्हणून ओळखला जातो. याचंच उदाहरण आपण काल देखील बघितलं. तिसऱ्या क्रमांकावर येऊन मोठ्या धावसंख्येचा पाया रचणं आणि चेसिंग करताना फिनिशर होऊन मॅच जिंकून देणं, या जबाबदाऱ्या सूर्यकुमार यादवने अतिशय यशस्वीपणे पार पाडल्या आहे. खरं तर भारतीय संघात त्याची निवड व्हायला हवी होती, पण पुन्हा तेच भारतीय टीममधील राजकारण आडवं येतं. सूर्यकुमार यादव हा एक परफेक्ट प्लेअर आहे. 3 वर्षापासून तो मुंबई इंडियन्ससाठी सातत्याने रन बनवतोय. त्याला एक गुणी खेळाडू म्हणून देखील ओळखलं जातं. अतिशय प्रतिभावान असा तो खेळाडू आहे, म्हणूनच त्याला टीम इंडियामध्ये नक्कीच संधी मिळायला हवी. तर मंडळी, अशा प्रकारची ही मुंबई इंडियन्सची एक भक्कम टीम आहे. आता तर असं वाटतंय की IPL मधील बाकीच्या 7 टीम या फक्त मुंबई इंडियन्सला कसं हरवता येईल याचाच विचार करत असाव्या. एकंदरीतच IPL मध्ये मुंबई इंडियन्सचा दबदबा कायम आहे. तर मंडळी, तुम्हाला काय वाटतं? मुंबई इंडियन्सच्या विजयामागे अजून काय कारणं असावी याबद्दलचे तुमचे मत या व्हिडिओखाली कमेंट करून नक्की सांगा.